14 मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 12 भक्तियोग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 121 पासून पुढे. एरवी तरी सुबटा, उजू का अव्वंटा, रथू काही खटपटा करीत असे. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणिजे. निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. ऐसिया मदभावना तनु त्यागी अर्जुना. तू सायुज्य सदना माझिया एसी. अथेद्यप्त शक्तोसी कर्तुं मद्योगमाश्रिता. सर्व कर्म फल त्यागम तत कुरु यतात्मवान. ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज. तरी का तू बूज पंडुकुमरा. बुद्धीचे पाठीपोटी कर्मा आदि का शेवटी. माते बांधणे किरीटी दुवाड जरी. तरी हेही असो सांडी माझा अतिसो. परिसैतीसी वसो बुद्धी तुझी. आणि जेने जेने वेळे घडती कर्मे सकळे. तयाची तिये फळे तेजी तुझाय. वृक्ष का वेले लोटती फळे आली. तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धी. परी माते मनी धरावे का मज उद्देशे करावे. हे काही सांग नको आगवे जाऊ दे शून्नी. खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले. कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. आगा आत्मजेच्या विशी जीव जैसा निर्भिलाशी. तैसा कर्मी अशेषी निष्काम होई. वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी. क्रिया जरोद तैसी शून्या माझी. अर्जुना हा फल त्यागू आवडे कीर असलगू. परियोगा माझी योगो धुरेचा हा. येणे फल त्यागे सांडे ते कर्म न विरुडे. एकची वेळे वेळू झाडे वांजे जैसी. तैसे येनेची शरीरे शरीरा येणे सरे. किंबहुना एर झारे चिरा पडे. पै अभ्यासाच्या पाऊटी ठाकीजे ज्ञान किरीटी. ज्ञाने ये जे भेटी ध्यानाची. मग ऊन ध्यानासी खेव देती आगवेची भाव. तेव्हा कर्म जात सर्व दुरी ठाके. कर्म जेत दुरावे तेत फल त्यागू संभवे. त्यागास्तव आगवे शांती सगळी. म्हणून यावया शांती हाची अनुक्रमो सुभद्रापती. म्हणून अभ्यासोची प्रस्तुती करणे येथ. श्रेयो हि ज्ञान भग सा ज्ञानात ध्यान विशिष्यते. ध्यानात कर्म फल त्याग त्यागात शांत शांतीनंतरम. अभ्यासाहून गहन पार्था मग ज्ञान. ज्ञानापासून ध्यान विशेष जे. मग कर्म फल त्यागू तो ध्यानापासून चांगू. त्यागाहून भोगू शांती सुखाचा. ऐसिया या वाटा इहीची पेना सुबटा. शांतीचा माझीवटा ठाकीला जेने. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच. निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषा ते नेनेची कही. आपपरू नाही चैतन्या जैसा. उत्तमा ते धरिजे अधमाते अव्हेरीजे. हे काहीच नेनिजे वसुधा जेवी. काया रायाचे देह चाळू रंका पुरवते गाळू. हे न मनोनी कृपाळू प्राणुपैगा. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊनी मारू. ऐसे नेनेची का करू तोय जैसे. तैसी आगवियांची भूतमात्री. एकपणे जया मैत्री. कृपेसी धात्री आपणची जो. आणि मी हे भाषणेने माझे काहीच न म्हणे. सुखदुःख जाणणे नाही जया. तेवीची शमे लागी पृथ्वीसी पवाडू अंगी. संतोषा उत्संगी दिदले घर. अर्जुना असे पहा की वाट सरळ आहे की वाकडी आहे. ही उठाठेव रथ कधी करतो का. आणि जे जे काही कर्म घडेल ते थोडे अगर फार न म्हणता सरळ मला अर्पण कर. माझ्याविषयी अशी भावना धरली की अर्जुना देहत्यागानंतर तू माझ्या सायुज्य पदाला पावशील. हे पंडुकुमारा अशा रीतीने तुला कर्म मला अर्पण करता आली नाही तर अनेक एक सांगतो ऐक. बुद्धी उत्पन्न होताना किंवा नंतर जसे कर्माच्या आधी अगर शेवटी माझी आठवण करणे तुला जर साधने नाही तर सारखी सारखी माझी आठवण करणे राहू दे. पण तुझ्या बुद्धीला तू इंद्रिय निग्रहाकडे लाव तर. आणि ज्या ज्यावेळी जी जी कर्मे करशील त्या सर्वांच्या फलाची आशा करू नकोस. ज्याप्रमाणे वृक्ष किंवा वेली स्वतःच्या फळांचा त्याग करतात त्याप्रमाणे पूर्ण झालेल्या कर्माविषयी फळाची आशा धरू नकोस.
किंवा माझे स्मरण करावे अथवा माझ्या उद्देशाने कर्मे करावीत हेही काही नको. सर्व निष्फळ होऊ दे. खडकावर पडलेला पाऊस किंवा आगीत टाकलेले बीज जसे व्यर्थ होते, तसे जे जे कर्म तू करशील ते स्वप्नाप्रमाणे व्यर्थ आहे असे समज. अरे, स्वतःच्या मुलीविषयी पित्याला जशी अभिलाषा नसते, त्याप्रमाणे सर्व कर्माविषयी तू मनात कसली कामना धरू नकोस. आकाशात जाणारी आगीची ज्वाला जशी वाया जाते, तशी तुझी सर्व कर्म निष्फळ किंवा निष्काम असोत. अर्जुना, असा कर्म फलत्याग जरी सोपा आहे असे वाटले किंवा दिसले, तरी सर्व योगातला हा श्रेष्ठ योग आहे. अशी फलत्यागपूर्व सोडलेली कर्मे पुन्हा फल देण्यास समर्थ नसतात. उदाहरणार्थ, बेळूच्या झाडाला एकदा बी आले की ज्याप्रमाणे त्याची वाढ खुंटते, तसेच या शरीरातील कमाईने पुन्हा शरीर धरावे लागत नाही. किंबहुना त्याच्या जन्ममरणाला कायमचा चिराप पडतो, जन्ममरण संपते. परंतु अर्जुना, अभ्यासाच्या पायरीने ज्ञानप्राप्ती होते व ज्ञान झाले म्हणजे ध्यान साधते. मग जेव्हा सर्व मनोवृत्ती अथवा मनोभाव ध्यानरूप होतात, तेव्हा कर्म मात्र आपोआप दूर राहते. जेथे कर्माची वार्ताच नाही, जेथे फलत्याग सहजच आहे, मग असे झाल्यावर शांती आपल्या स्वाधीन होते. म्हणून हे सुभद्रापते, शांती मिळवण्याला हाच एक मार्ग आहे. तेव्हा अगोदर अभ्यास केलाच पाहिजे. पार्था, अभ्यासापेक्षा ज्ञान कठीण आहे, ज्ञानापेक्षाही ध्यान विशेष कठीण आहे. नंतर कर्मफल त्याग हा ध्यानाहून चांगला आहे व त्यागापेक्षाही ब्रह्मसुखाचा भोग श्रेष्ठ आहे. हे वीरा, याच मार्गाने व याच टप्प्यांनी ज्यांनी शांतीचे स्थान प्राप्त करून घेतले आहे, जसा चैतन्याला अपपार भाव नसतो, तसा सर्व भूताविषयी समदृष्टी असल्यामुळे त्याच्या ठायी कोणाही भूताविषयी द्वेष नसतो. उत्तम पुरुषांचा भार सहन करावा किंवा अधम लोकांचा अव्यय करावा हे जसे पृथ्वीला ठाऊक नसते, किंवा कृपाळू प्राणाला राजाचा देह जगवावा, रंकाला सोडून जावे असे कधीही वाटत नाही, किंवा पाणी गायीची तान भागवावे आणि वाघाला विष होऊन मारावे असे कधी करत नाही. त्याप्रमाणे सर्व प्राण्यांविषयी ज्याची सारखीच मैत्री असून जो कृपेला आपण स्वतःच आधारभूत असतो, ज्याची मीपणाची भाषा संपली म्हणून ज्याला माझे म्हणास काहीच राहिले नाही व ज्याला सर्व सुखदुःखे स्पर्श करू शकत नाही, तसे जे पृथ्वीप्रमाणे क्षमाशीत आहेत, ज्यांनी संतोषाला आपल्या मांडीवर धारण केले आहेत. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ननराज माऊली नमः.